चिपकला का? नमस्कार, मी महेश जोळी, तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीनिमित्त आपण महादेवाचं दर्शन करायला जाणार आहेत. आणि आज आपण जाणार आहेत पवईला. जगदीश्वर मंदिर आहे पवईला, खूप फेमस मंदिर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे. तर मी एकटा नाही जाणार आहे, माझ्यासोबत आहे शौर्य. कुठे चाललंय? दर्शन करायला. कोणाचं दर्शन करायला चाललंय? शंकर भगवानचं दर्शन करायला चाललंय शौर्य. तर आता आपण डायरेक्ट जाऊया मंदिरात. तर चला निघूया इकडे. शौर्य कुठे चालला? कुठे चालला? हेल्मेट कोणाचं घेतलंस? माझं. चला चला, तर आता आपण बाईक पार्किंग केली आहे आणि आता आपण चाललो आहेत मंदिराकडे दर्शनासाठी. आणि बाहेर इकडे अशी मस्तपैकी जत्रा पण भरलेली आहे. जात्या वेळेस तुम्हाला दाखवतो जत्रा कशी भरली आहे. साकीरिया रोड आणि हे समोर असं मंदिर आहे इकडे. आणि इथूनच मंदिरासाठी एंट्री होणार आहे. लाईन आहे मंदिरात जाण्यासाठी, खूप गर्दी आहे. आणि रिटर्न येताना प्रसाद घेण्यासाठी ही लाईन आहे. मंदिराच्या लाईनीत आम्ही लागलेलो आहे आणि इथे बाजूला चप्पल काढायची सोय पण आहे आणि फ्री ऑफ चार्ज आहे. चार्ज काय घेतलं जात नाही. आता आम्ही थोडं पुढे जाऊ आणि त्याच्यानंतरला इकडे चप्पल वगैरे काढू. तर आता पुढे आलेलो आहे आम्ही. आता चेकिंग होणार आहे इकडे. या मंदिराचं गेट आहे आणि हे वेस्टर्न हॉटेल पण आहे इकडे पुढेच. एंट्री केल्याच्या नंतरलाच गणपती बाप्पाचं दर्शन होतं. पुढे आपण लाईन लावतो. लाईन मंदिराची लाईन बघा. आमचा शौर्य लाईनीत उभा आहे. आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहेत. आणि मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, तर कदाचित आपली शूटिंग करता येणार नाही. हर हर महादेव. तर चला सर्वांनी दर्शन करून घ्या महादेवाचं. आणि गाभाऱ्याच्या मागे गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आता आपण तिकडे दर्शन करूया. चिपकला का? आता आम्ही दर्शन वगैरे झालेले आहेत. आता आम्ही इकडून प्रसादी घेऊ आणि इथून बाहेर पडतोय आता. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर असे अनेक वेगवेगळे इकडे पुढे स्टॉल आहेत. इकडे हे कपड्यांचा स्टॉल आहे. पुढे अजून वेगवेगळे स्टॉल आहेत. इकडे मूर्त्यांचे स्टॉल आहेत आणि असे बरेचसे स्टॉल आहेत इकडे. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार काही ना काही घेत असतो. तर आता आम्ही आतमध्ये जात आहोत स्वामी चिन्मयानंदच्या मिशनमध्ये. तर आता आपण आलो आहे ध्यानागारमध्ये आणि आतमध्ये सर्व ध्यान करणार आहेत शंकर भगवानाचं. आणि सर्व ध्यान करत आहेत. पिन ड्रॉप सायलेन्स आहे एकदम आतमध्ये.
शौर्य पण आपला ध्यान करतोय आता शंकर भगवानाचं आणि सर्वच ध्यान करत आहेत. खूप शांतता आहे एकदम हॉलमध्ये. तर आता आपण आतमध्ये इकडे आलेलो आहेत आणि इकडे चिन्मयानंदजींचे सर्व जुने एकदम ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासूनचे जे फोटो आहेत ते इकडे आहेत आणि सगळे पब्लिक ते बघण्यासाठी आलेली आहे. तर आता आपण इकडून बाहेर निघूया. तर आता इकडून आपण बाहेर पडलेलो आहेत आणि आता हे मस्तपैकी बघा पूर्ण ड्रॉइंग वगैरे केलेले आहेत, पेंटिंग्स वगैरे आणि एकदम अट्रॅक्टिव्ह बनवलेलं आहे. तर आता आपण इकडून जाणार आहेत चिन्मयानंदजी जी इकडे राहायचे त्यांची जी कोठी आहे तिकडे आता आपण चाललेलो आहेत. हीच ती जागा आहे तिकडे चिन्मयानंदजी राहायचे. चला तर आपलं दर्शन झालेलं आहे आता आणि आता आपण दर्शन करून झाल्याच्या नंतर आता आपण खाली जाणार आहोत जत्रेमध्ये. शौर्यला जत्रेत जायचं होतं, तिथे मिकी माऊस आहे तर त्याला उड्या मारायच्या, तर तिकडे जाऊया आपण, बघूया जत्रेत काय काय आहे ते. प्रसादी घे. चल थोडं चांगलं आहे का? शौर्य काय घेतोय? शौर्यला तर आम्ही खेळणी घ्यायला आलो. शौर्य काय घ्यायचं? बॅडमिंटन. बॅडमिंटन कुठे खेळतो तू? काय घेतलं? दाखव, करून दाखव, खोलून दाखव. हा मस्त रे. शौर्याने तलवार घेतली युद्धासाठी. इकडे असे बरेचसे शॉप आहेत, लहान मुलांची खेळणीच मोस्ट ऑफ दिसतात इकडे आणि काही फार खाण्याचे स्टॉल पण आहेत. इकडे समोर पण एक मंदिर आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी बरीचशी पाळणी आहे तिकडे. आता बघूया आमचा शौर्य कशामध्ये बसतोय ते. शौर्य तुला कशात बसायचं? मिकी माऊस मध्ये बसायचं. चला आम्ही आता मिकी माऊस मध्ये जातोय बसायला. आता आपलं शौर्य चाललंय मिकी माऊस मध्ये. आता ह्याच्यात बसतोय का? या घोड्यावरती बसतोय? चक्कर येईल. मला कसं बसायचं तुला? आता बसला ना ह्याच्यामध्ये एका मिकी माऊस मध्ये. 5 मिनिटात बाहेर काढलं. माझा कुठलं मिकी माऊस मध्ये जायचं? तर पुढच्या वेळेला इकडे पुढे अजून एक मिकी माऊस आहे, तिकडे जाऊया आपण. मला इकडे परत जायचं तिकडे. चल लगेच. शौर्य तर परत आलाय मिकी माऊस मध्ये. तो एकदा भरून त्याचं पोट नाही भरलं, थकला नाही. तो बोलतो अजून खेळायचं आहे मला. चल थकला नाही तू? चप्पल इकडे. चला तर आता आमचं झालंय सर्व. शौर्याचं खेळून वगैरे झालंय. शौर्य झालं ना मिकी माऊस मध्ये पोट भरलं तुझं? हा शौर्याचं आता पोट भरलेलं आहे, भरपूर खेळला तो. आता आम्ही जाणार आहेत पवई लेकला. पवई लेकला जायचं शौर्याला. कबूतर उडवायचे ना, कबूतर उडवायचे त्याला. आता ते लेक मधून आम्ही कबूतर उडवू आणि मग तिकडून आम्ही घरी जाऊ.
चला तर आता आम्ही आलो आहोत पवई लेकला. याच ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन होते. बरेच मुंबई उपनगरामधले गणपती इकडे विसर्जन केले जातात. सूर्य तुला ते कबुतरांना उडवायचं आहे ना आता, पण त्यांना काहीतरी खायला घालूया ना आपण अगोदर. चल त्यांना काहीतरी खायला घालूया आपण. पाण्यात स्विमिंग करायची तुला? या पाण्यात क्रोकोडाईल आहे याच्यात. हा जाऊया का मग स्विमिंग करायला आता? नको? ठीक आहे चालेल. हो मग खरोखरच. चल त्या काकांना बोल आम्हाला ते द्या काहीतरी खायला घालायला त्यांना. माग त्यांच्याकडे घे ना त्यांच्याकडून. त्यांना खायला घालायला काय का? हे घे शोधू. पाणी बाहेर पाणी एवढं आहे छोटी मोठी आहे. बघा शौर्य आमचा खायला घालतो आता कबुतरांना. काय आणले शौर्य खायला? चणे आणलेत. हा टाक ना. कबुतरांना पाणी घालूया आपण जरा. असं घाल. आणि हा बघा पूर्ण पवई लेकचा व्ह्यू. काही लोक इकडे फिशिंग पण करत आहेत. हे बघा जाऊया आता घरी. चल फिशिंग काय बघतोय आता एवढ्या उन्हामध्ये. चल जाऊया. चष्मा लावल्यावर काय ऊन नाही लागत? चल जाऊया. चल मला ऊन लागलं. हा पण मी माझं सनग्लासेस नाही आणलेत ना. सनग्लास आणले असं तर मला नसतं लागलं ऊन. मग चल आता निघूया. चल 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 घरी जायचंय. 4 वाजले. उन्हात बसून बसून काळा पडशील. चल 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 चल. जायचं का बोटमध्ये? तू नको येऊ. कशाला आता कशाला येते? जा बस ना. मी जातो तू नंतर मागून. मासे पाण्यात येत. त्यांना काय पाणी नको? माशांना आता मासे हुशार झालेत ना. ते लगेच नाही फसत जाळ्यामध्ये. चल शुभे गाडीवर बस. चल चला तर आता आम्ही इकडून निघतोय आणि हा ब्लॉग संपवायची पण इकडेच वेळ झालेली आहे. तर तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या ब्लॉगला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शौर्य काय बोलशील? सबस्क्राईब करायला विसरू नका. आता शौर्य बोललेला आहे. तर चला बाय बाय.